आज 20 मे 2026 रोजी सांगलीसह देशभर ऑनलाईन औषध विक्रीची निषेधार्थ औषध विक्रेत्यांनी बंद आणि मोर्चाचे आयोजन केले आहे। या आंदोलनाचे मुख्य मागणीचे निवेदन देण्यासाठी कलेक्टर ऑफिसपर्यंत मोर्चाला सुरुवात झाली आहे। सांगलीतील सद्यस्थिती सांगली जिल्ह्यातील सुमारे 4200 औषध दुकाने या बंदमध्ये सहभागी झाले आहेत। हा बंद 19 मे मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 20 मे मध्यरात्री 12 वाजेपर्यंत 24 तास पाळला जाणार आहे। ऑनलाईन औषध विक्रीमुळे छोट्या औषध विक्रेत्यांवर होत असलेल्या अन्यायाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सांगलीतील मोर्चा आणि निदर्शने करण्यात येत आहेत। आंदोलनाची मुख्य कारणं अशी आहेत की औषध विक्रेत्यांच्या संघटनेने ऑनलाईन औषध विक्रीला विरोध करण्यासाठी खालील मुद्दे मांडले आहेत। बेकायदेशीर विक्री, ऑनलाईन ॲप्सवरून नियमांचे उल्लंघन करून औषधांची विक्री होत असल्याचा आरोप आहे। आरोग्यास धोका, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध मिळणे सोपे झाल्याने औषधाचा गैरवापर वाढण्याची भीती। आर्थिक फटका, ऑनलाईन कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या जातात असल्याने स्थानिक केमिस्टकडून व्यवसायांवर गदा आली आहे। बनावट औषधे, ऑनलाईन विक्रीमध्ये औषधांच्या दर्जावर आणि बनावट औषधांच्या प्रसारावर नियंत्रण नसल्याचा दावा। रुग्णांची महत्त्वाची माहिती टीप, जरी खाजगी दुकाने बंद असली तरी अत्यावश्यक आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी खालील ठिकाणी औषधे उपलब्ध राहतील। रुग्णालयाकडून जोडून असलेल्या मेडिकल स्टोअर्स, शासकीय रुग्णालयामधील औषध पुरवठा, जिल्हा केमिस्ट असोसिएशनने आपत्कालीन सेवेसाठी काही ठराविक दुकाने सुरू ठेवण्याची व्यवस्था केली आहे। जर तुम्हाला तातडीने औषधांची गरज असेल तर जवळच्या मोठ्या हॉस्पिटलमधील मेडिकलला भेट देणे सोयीचे ठरेल। समोर आहे इकडे बाजू समोरच्या बाजूला येईल। मागं जे मध्यंतरी जे बोर्ड आहे ते मागं दिसते, इकडे तिकडे टाकू नका। अजून बोर्ड नका मागच्या बाजूला झाले। महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूजसाठी कॅमेरामॅन तेजससह मोक्षदा यांचा